नमस्ते, मी शुभांगी एच.जे.आर. चॅनलवरती पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। आज आपण कुंडीतल्या तुळशीला 3 प्रकारे साडी नेसवणार आहोत। तर दाखवल्याप्रमाणे एक स्टूल घेतलेला आहे, स्टूलवरती आपण एक डब्बा घेतलेला आहे, डब्यामध्ये कुठल्याही प्रकारचं थोडंसं धान्य टाकायचं आहे। आता मी साडी घेतलेली आहे, साडीचा हा पदर आहे, जसं आपण साडी नेसण्यासाठी पिन करतो तसा पदर पिन करून घेणार आहोत। दाखवल्याप्रमाणे पदराच्या अशा प्लेट बनवून जेवढा आपला पदर आहे तेवढाच पदर घेऊन एक छोटीशी पिन लावून घेऊया। दाखवल्याप्रमाणे आपण अगदी छोट्या प्लेट घेऊन इथे पिन लावून घेतलेली आहे। असा आपला पदर तयार झाल्यानंतर आपण नेसता पदर घेणार आहोत। नेसत्या पदराकडून साडीच्या प्लेट बनवायला सुरुवात केली। पदर सोडून बाकी साडीच्या आपण छान अशा प्लेट बनवलेल्या आहेत। प्रत्येक प्लेटवरती व्यवस्थित हात फिरवून प्लेट सगळ्या सारख्या व्यवस्थित करून घेतल्या। आता आपला पदर असा बनलेला आहे आणि आपण नेसत्या पदराकडून प्लेट बनवलेले आहेत साडीच्या। पिन केलेला पदर असा खाली ठेवून नेसत्या पदराकडून आपण 2-3 प्लेट अशा खोललेल्या आहेत। आता हा नेसता पदर आपण डब्याच्या मागच्या साईडने असा फिरवून समोर घेतला व कमरेकडील साईडने साडी आपण डब्यामध्ये खोचलेली आहे। आता पदर उचलून डाव्या साईडला घेतलेला आहे, प्लेट अगदी समोर मध्यावरती आलेल्या आहेत। एकसारख्या प्लेट पकडून वरती कमरेच्या साईडने प्लेट आपण डब्यामध्ये खोचणार आहोत व एकसारख्या प्लेट पकडलेल्या आहेत, इथे आपण पिन लावून घेऊया। आता आपण तुळशीची कुंडी घेऊया। तुळशीच्या कुंडीच्या मापाचा डबा घेतलेला आहे। दाखवल्याप्रमाणे 2 अशा काड्या घेतलेल्या आहेत। एक काडी आडवी बांधून अशी व्यवस्थित बांधून घेतली आणि तुळशीच्या समोर अशी खोचलेली आहे। यावरती आपण ब्लाउज पीस ठेवणार आहोत। तर दाखवल्याप्रमाणे असा ब्लाउज पीस ठेवलेला आहे आडव्या काडीवरती। आता आपण पिन करून घेतलेला पदर तुळशीच्या मागच्या साईडने तुळशीच्या डाव्या बाजूला पदर येईल असा आपण घेतलेला आहे। पदर थोडासा कमी करून घ्यायचा आहे, त्यामुळे इथे पिन काढून थोडीशी वरती लावूया। थोडा पदर कमी केलेला आहे, पाहू शकता अशा पद्धतीने। तुळशीच्या हाईटनुसार पदर कमी जास्त करू शकता। समोरच्या प्लेट पदराच्या समोरच्या प्लेट थोड्याशा अशा फिरवून घ्यायच्या आहेत। वरतीचा हा पदर असा वरती घेऊन बाकी प्लेट हातानेच अशा प्रेस करून घेतलेले आहेत, त्यामुळे समोरच्या प्लेट व्यवस्थित चोपून राहतात। आता मागच्या साईडने जो पदर आपण एका साईडने घेतलेला आहे तोच आपण पदर समोर घेणार आहोत दुसऱ्या साईडने। तर अशा पद्धतीने अगदी सोप्या पद्धतीने आपण कुंडीतल्या तुळशीला साडी नेसवून अशी सजवू शकतो। अगदी गोल साडी खूप सोप्या पद्धतीने नेसवलेली आहे। तसंच आपण आता नऊवारी साड्यांचे 2 प्रकार पाहणार आहोत अगदी सोप्या पद्धतीने। तर ज्यांना जास्त यापेक्षाही छान अशी वेगळ्या पद्धतीने आपली तुळस सजवायची असेल तर नऊवारी साड्यांचे प्रकार नक्की पहा। तर दाखवल्याप्रमाणे कुंडी बाजूला ठेवून आपण प्लेटची तोंड उजव्या साईडला मोडलेली आहेत। जी आपण सहावार साडीमध्ये आपल्या प्लेटची तोंड डाव्या साईडला मोडलेली असतात ती आपण उजव्या साईडला घेऊन अशी पिन लावलेली आहे। पदर आपल्या डाव्या साईडने आहे। प्लेटचा समोरच्या प्लेटचा मध्य घेतलेला आहे। मध्यावरती इथे दोन्ही साईडने आपले काट आहेत, असा मध्य घेतलेला आहे, पाहू शकता। आणि आपल्या प्लेट अतिशय सुंदर अशा पडलेल्या आहेत। हा जो काट आहे तो आपण असा वरती घेणार आहोत आणि थोडासा डाव्या साईडला इथे वरती डब्यामध्ये असा खोचलेला आहे। समोरच्या प्लेट खूप सुंदर पडलेल्या आहेत। अशा पद्धतीने आपण नऊवारी ब्राह्मणी काष्टा लूक बनवलेला आहे। त्यानंतर आपण जशी आहे तशी कुंडी ठेवलेली आहे। डाव्या साईडने आपला पदर आहे तो आपण मागच्या साईडने तुळशीच्या मागच्या साईडने फिरून पुन्हा आपण डाव्या साईडने तो असा पाठीमागे घेतलेला आहे। तसंच समोरचा पदराच्या समोरच्या प्लेट व्यवस्थित करून मागचा पदर पुन्हा आपण उजव्या साईडने समोर घेतलेला आहे। अशा पद्धतीने ही आपली अगदी सोप्या आणि कमी वेळेत आपण ही ब्राह्मणी काष्टा
असा लुक दिलेला आहे। जर साडीचा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा, मैत्रिणीसोबत शेअर करा। आता आपण झिगझॅग शाही मस्तानीच्या प्लेट बनवणार आहोत। त्यासाठी आपण फक्त हा काष्टा काढणार आहोत। जो आपण काष्टावरती खोचलेला आहे तो फक्त काष्टा काढलेला आहे। आता साडीचा हा तिसरा प्रकार आहे। तर आपण डाव्या साईडने, मी डाव्या साईडने बसलेली आहे, तर डाव्या साईडने आपण हा काठ असा घेतलेला आहे। ही डावी साईड आहे। हा काठ आपण असा आडवा घेतलेला आहे, पाहू शकता, आणि इथे असा आडवा काठ धरून कोन बनवलेला आहे। हा कोन आपल्याला असाच डब्यामध्ये कुंडीच्या खाली असा खोचायचा आहे। याच पद्धतीने तुम्ही तुळशी वृंदावनाला पण साडी नेसवू शकता। तुळशी वृंदावनाला साडी कशी नेसवायची याचा व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये टाकणार आहे, नक्की पहा। आता आपण पहिला कोन बनवून घेतलेला आहे। जेवढा आपल्या पहिल्या कोनची रुंदी आहे तेवढ्याच रुंदीच्या आपल्याला बाकी झिगझॅग प्लेट बनवायच्या आहेत। तर इथे झिगझॅग प्लेट बनवून इथे मध्यावरती आपण अशी पिन लावून घेणार आहोत। फक्त प्लेटच्या मध्यावरती एक पिन लावलेली आहे। पुन्हा आपण दुसरी प्लेट बनवली, पाहू शकता, पुन्हा आपण मध्यावरती एक पिन लावलेली आहे। प्रत्येक प्लेटची रुंदी सारखी ठेवलेली आहे आणि प्लेट बनवल्यानंतर मागच्या साईडने मध्यावरती पिन लावली की आपल्या प्लेट अशा खूप छान अशा पडत आहेत, पाहू शकता। सिंगल पदर घेतल्यामुळे आपल्या प्लेट खूप छान अशा आणि भरपूर अशा प्लेट पडलेल्या आहेत। अगदी साडी कमी असेल, साडीच्या प्लेट कमी असतील तर साडीच्या प्लेटची रुंदी थोडीशी जास्त घेऊन प्लेटमध्ये जास्त अंतर घेतलं तरीसुद्धा ती खूप छान दिसते। आता या प्लेट खूप छान अशा आणि भरपूर पडलेल्या आहेत, पाहू शकता। समोरचा घेर अतिशय सुंदर बनलेला आहे। तर अशा पद्धतीने कुंडीतल्या तुळशीला आपण झिगझॅग शाही मस्तानी प्लेट बनवलेल्या आहेत। तर खूप कमेंट होत्या की कुंडीतल्या तुळशीला साडी नेसवून दाखवा। कुंडीतल्या तुळशीला अशा पद्धतीने मी 3 प्रकारे साडी नेसवलेली आहे। ही साडी नेसवण्याची पद्धत तुम्हाला कशी वाटली, नेसवलेली साडी कशी वाटली, नक्की कमेंट करून कळवा। तसंच आजचा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, मैत्रिणीसोबत शेअर करा। धन्यवाद।